काय भूक लागली? हो हो वाढते जेवायला. हे काय? नको मला घासपूस. मग ताकद कशी येणार? नको मला ताकद. काहीतरी दुसरं दे, नाहीतर आम्ही बाबत सोबत जाऊ बाहेर खायला. वारे वा, तुम्हाला कोणी सांगितलं की मी घेऊन जाईल? अण्णाला नाव ठेवू नये बाळा. अण्णाला आपल्या संस्कृतीमध्ये परब्रह्म मानतात. मग आम्हाला दुसरं म्हणजे परब्रह्म पाहिजे. नाही मिळणार दुसरं काही. हे खा नाही तर जाऊन झोप. जातो आम्ही. आपलंच चुकलं. पैसे कमवायला गाव सोडला. गाव सोडला तर गावाची संस्कृतीच मागे पडली. काय करावे काही सुचत नाही. मला एक कल्पना सुचली. आपण आपल्या मुलांना कृषी संस्कृती दाखवण्यासाठी आपल्या गावी शेतात घेऊन गेलो तर? वा काय भन्नाट कल्पना आहे. शेतकऱ्याचा कष्ट मेहनत जेव्हा जवळून पाहतील तेव्हा यांना नक्कीच जीवनाची किंमत कळेल. उद्याच निघू मग आपण. चला मग. अरे आमची मुले आले. एवढं पहाटे पहाटे तुम्ही कुठे निघाला? आम्ही बघायचे तुम्हाला. चला बघा आमच्या सोबत. बापरे काका किती ऊन पडले. चल ना घरी एसी मध्ये जाऊया. अरे बाळा, इथे गावी एसी वगैरे नसते. ही गाडी मातीची आपली आई आहे. चला यांना शेतातली पेरणी दाखवायला नेऊ. वा आई, हे बघ पेरणी केलेली त्या धानाला अंकुर फुटले आहेत. हो तर या अंकुरांना अगदी लहान मुलांसारखे जपावं लागतं. आपण सगळे जेव्हा गाढ झोपत असते तेव्हा या धरणीमाया अंकुरांची काळजी घेत असते. चल झोप तू आता. हो ना, एवढा पाणी शहरात फक्त गटरामध्ये बघायला मिळतं. पण आम्हाला इतके पाणी पाहण्यासाठी महिनो वाट पाहावी लागते. तेव्हा आमचा हा मडा हिरवागार होतो. Bye.
आहेत. काल रात्रीपासून एवढा पाऊस पडत आहे, पीक कापण्यासाठी तयार झालं, पण पावसामुळे पूर्ण खराब झालं. शेतकऱ्याचं सगळं मेहनतीचं पाणी पाणी झालं. आई, काका काकू आणि सगळे जण कुठे निघाले? याची पीक तर वाहून गेली ना. अरे लेका, मी रडत बसलो तर तुम्हाला खायला कसे मिळणार? आम्हाला हिंमत ठेवावीच लागते बाबा. शेतकऱ्याचं मन आभाळ इतकं मोठं असतं बाळा. आपल्या डोळ्यासमोर सगळं उधळ झालं असताना शून्यापासून सुरुवात करण्याची हिंमत फक्त शेतकऱ्यामध्ये असतो. चला आम्ही पण मदत करूया. चल आता जेवायला. बाळा पोटभर जेव. काका किती कसे तुमच्या चिन्हात मध्ये? आम्ही झालं नसतं आम्हाला कधीच कळलंच नसतं. काका काका आम्ही पण तुमच्या मदत करायला येऊ का? तुम्हाला खरंच मला मदत करायची आहे? हो हो हो. लक्ष देऊ नका. अन्नाच्या एक एक गण वाया घालण्या अगोदर माझे कष्ट आठवा. अन्नाचा मान ठेवा, अन्न वाया घालवू नका आणि अन्नाला नावे ठेवू नका. यापूर्वी आम्ही जे काही केलं आहे त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. आजपासून आम्ही